मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणखीन काही मोठे बदल यावेळी करण्यात आलेले आहे। तर गेल्या काही दिवसापासून या योजनेमध्ये विविध बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर काल सुद्धा एक GR काढून आणखीन 12 मोठे बदल करण्यात आलेले आहे। त्यामुळे योजना एक आणि बदल अनेक अशा प्रकारची या योजनेची गत झालेली आहे। आता काल सुद्धा 12 मोठे बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत। तर ते 12 मोठे बदल कोणकोणते आहेत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, दिनांक 12 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबतचा हा GR या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर त्यातला पहिला मोठा बदल म्हणजे कुटुंबाची व्याख्या यावेळी बदलण्यात आलेली आहे। तर कुटुंब म्हणजेच याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली अशा प्रकारचा अर्थ होतोय। म्हणजेच आता कुटुंब कोणते समजले जाणार, तर ज्या राशन कार्डमध्ये पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले मुली असतील तर हे एक कुटुंब या ठिकाणी समजले जाणार आहे। तर अशा प्रकारे पहिला मोठा बदल म्हणजे कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही। त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलांच्या पतींचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा अशा प्रकारचा हा बदल आहे। म्हणजेच जर नवीन लग्न झालेलं असेल आणि नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही, पतीचे रेशन कार्ड सुद्धा या ठिकाणी चालू शकणार आहे। फक्त तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल तर अशा महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत आहे। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे। तर अशा प्रकारचा हा मोठा बदल यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर चौथा मोठा बदल म्हणजे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। म्हणजे आता पोस्टाचे जर अकाउंट असेल तुमच्याकडे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेसर तर ते सुद्धा या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतरचा पाचवा बदल म्हणजे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा। म्हणजेच आता यावेळी लाईव्ह फोटो घेण्याची काही गरज नाही, जर पासपोर्ट साईज फोटो असेल तर तो सुद्धा यावेळी चालणार आहे। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख व सिटी मिशन मॅनेजर आणि आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। म्हणजे या सर्व ठिकाणी जाऊन तुम्ही अधिकृतरित्या अर्ज भरू शकता। त्यानंतर सातवा बदल, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ हे PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील म्हणजेच PM किसान असेल, पोषण योजना असेल, नरेगा योजना असेल, PM स्वनिधी योजना असेल, JSY, त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल किंवा अन्य काही तत्सम योजना असतील तर जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचा डाटा हा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा। म्हणजे जर तुम्ही कोणतीही केंद्र शासनाची योजना असेल किंवा राज्य शासनाची योजना असेल त्याचा लाभ जर आधी घेत असाल तर तुमचे आधार प्रमाणीकरण आधी झालेले असल्यामुळे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील या ठिकाणी अर्ज करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा यावेळी ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर आठवा मोठा बदल म्हणजे गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी। सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी। ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे। म्हणजेच गाव पातळीवर एक कमिटी या ठिकाणी बनवण्यात येईल आणि त्या कमिटीद्वारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज हे भरले जाणार आहेत।
त्यानंतर 9वा मोठा बदल म्हणजे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे। तसेच डुप्लिकेशन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी। म्हणजेच जे पात्र महिला आहेत त्यांची यादी तात्काळ लावण्यासंदर्भात यावेळी सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यानंतर या ठिकाणी 10वा मोठा बदल म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने तर महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। म्हणजेच जी आता वार्डस्तरीय समिती असेल ती या ठिकाणी देखरेख करणार आहे। त्यानंतर 11वा मोठा बदल म्हणजे तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी आणि जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे। त्यानंतरचा शेवटचा बदल म्हणजे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका तसे जे काही घटक असतील तर यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थींची नोंद झाल्यावर या ठिकाणी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारचे हे 12 मोठे बदल यावेळी करण्यात आलेले आहे। तर तुम्हाला हे 12 मोठे बदल कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा नक्की कळवा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो अशा प्रकारचे हे 12 मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे। सविस्तर GR ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। धन्यवाद।